मस्ट विजिट मंडळांपैकी हे फर्स्ट नंबरवरती असेल माझं। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्ही कालचा माझा व्लॉग बघितलेलाच आहे की आम्ही वेगवेगळ्या मंडळांना भेट देतोय। सो आज आहे सेकंड डे आणि आज बघू आपण किती मंडळांमध्ये जाणं पॉसिबल होतं ते। सो लेट्स गो विथ मी। आणि आणखीन एक गोष्ट की तुम्हाला जर माझं डेली व्लॉगिंग किंवा आमचे कपल व्लॉग्स बघायचे असतील आणि ते आवडत असेल तर तुम्ही माझ्या दुसऱ्या चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। सो नाऊ लेट्स गो। आज आम्ही अमरावतीतले 2-3 डेकोरेशन्स आणि मंडळ बघितले तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सगळ्यात आधी आम्ही आलो होतो अमरावतीचा राजा बघण्यासाठी आणि तुम्ही डेकोरेशन बघा, किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे, खूपच छान। आतमध्येही खूप सुंदर डेकोरेशन होतं, मी तुम्हाला ते सगळं दाखवते। त्याआधी याचा तुम्हाला मी ॲड्रेस सांगते। ॲड्रेस आहे कॉटन मार्केट रोडने तुम्ही आलात की रामपुरी कॅम्पमध्ये जसा एंटर झाला पहिलाच जो मंडळ भेटेल तुम्हाला, पहिलंच ते हेच मंडळ आहे आणि त्यांचा अमरावतीचा राजा बसवलेला आहे। खूप सुंदर डेकोरेशन, खूपच छान। तुम्हाला इथे येऊन मस्त वाटेल, असं वाटेल तुम्हाला की तुम्ही एखाद्या ग्रँड वेडिंगमध्ये आलात, एवढं छान डेकोरेशन केलेलं आहे। आणि समोरची बाप्पांची मूर्ती बसवलेली होती तीही खूप सुंदर होती, त्यांचे दागिने वगैरे ते सगळं तुम्हाला मी दाखवतेच। आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा इथे आरती सुरू होती। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा या आरतीमध्ये सहभागी होऊ शकता। जय गणेश जय गणेश श्री गणेश देवा पूर्वे प्रेम कृपा कंठी झड़के मां मुक्ता भाती जय 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 मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे माना शरणे मात्रे माना। तर अशी सुंदर आरती झाल्यानंतर आम्ही गणपती मंडळातल्या या गणपतींना जवळून बघितलं। छान दागिने आणि किती सुंदर त्यांना सजवलेलं होतं। त्याच्यानंतर मग थोडेसे फोटोज क्लिक केले आणि डेकोरेशनचा थोडासा व्ह्यू तुम्हाला दाखवला आणि नंतर मग आम्ही इथनं निघालो सेकंड व्हेन्यूवरती जाण्याकरिता। आता आपण जिथे आलोय ते शिवशक्ती मंडळ आहे आणि यांचं डेकोरेशन बेस्ड होतं कावड यात्रा या थीमवरती आणि खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं। तुम्ही बघू शकता किती छान असा छोटासा स्टेज आणि त्याच्यावरती एवढी सुंदर त्यांनी मांडणी केलेली होती ना, मला तर फार आवडलं हे डेकोरेशन। त्याच्यानंतर इथलं सगळ्यात बेस्ट म्हणजे अमरावतीमधलं सगळ्यात बेस्ट मला कुठलं वाटलं असेल तर ते एंडमध्ये मी ठेवलेलं आहे, तुम्ही एंडपर्यंत व्लॉग नक्की बघा। त्याच्यानंतर आम्ही आलो रामपुरी कॅम्पमध्ये आणि रामपुरी कॅम्पमध्ये हा पहिला आम्हाला गणपती दिसला तर आम्ही इथे भेट दिली या मंडळाला। आणि याच्या मागे पण आणखीन एक मंडळ आहे। तर त्याआधी रामपुरी कॅम्पमध्ये इकडे जर तुम्हाला यायचं असेल तर कसं यायचं ते मी तुम्हाला सांगते। तुम्ही सिंधी हिंदी हायस्कूल जवळ या, सिंधी हिंदी हायस्कूल जवळ आले तिथनं फर्स्ट राईट घ्यायचं आणि फर्स्ट राईट नंतर जी पहिली लाईन जाईल तिकडे लेफ्ट वळायचं। तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा बघितलं की तुम्हाला कळेल मी काय म्हणत आहे ते। आणि तिथे ही सगळी मंडळं आहेत आणि एवढे सुंदर सुंदर गणपती तुम्हाला तिथे बघायला मिळतील। मग इथे आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि गेलो आमच्या नेक्स्ट अवेटेड गणपतीला भेट द्यायला, कारण या मंडळाच्या रील्स मी एवढ्या बघितल्या होत्या आणि एवढा सुंदर त्यांनी सेटअप केलेला होता ना, खूपच छान। मला कुठलंही मंडळ आवडलं असेल किंवा कुठलीही मूर्ती किंवा गणपती आवडले असतील तर ते आहेत हे। खूपच छान, एवढं सुंदर दिसत होतं ते आणि समोरून बघताना ते खूपच मोठं आहे। पूर्ण मूर्ती खूप मोठी आहे, जेवढी आपल्याला याच्यात वाटते तेवढी छोटी नाही आहे। हे आहे कृष्ण आणि राधा बालस्वरूप गणपती। सगळ्यात जास्त सुंदर मूर्ती कुठली असेल तर ती या मंडळाची आहे। मी तुम्हाला एक्झॅक्ट ॲड्रेस देते। ॲड्रेस थोडा कन्फ्युजिंग आहे, मी तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवते आता बाहेर गेल्यानंतर। तर तुम्ही तसंच या आणि इथे नक्की व्हिजिट करा, म्हणजे मस्ट विजिट मंडळांपैकी हे फर्स्ट नंबरवरती असेल माझं। खूप सुंदर, खूपच सुंदर आणि याच्यामध्ये खूप छोटी मूर्ती दिसत आहे, एवढी छोटी नाही आहे, बरीच मोठी मूर्ती आणि खूपच सुंदर आहे। ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देते। आता इथे आणखीन एक मंडळ होतं याच्याच बाजूला, तर आम्ही तिथे आलो तर हे आहेत तिथले गणपती। देन आम्ही बाहेर निघालो। आता मी तुम्हाला एकदा ॲड्रेस सांगते। ॲड्रेस असा आहे की तुम्ही सिंधी हिंदी हायस्कूलपासून राईट टर्न घेतला की पहिलीच लाईन म्हणजे हे बघा, हे ओम साईराम मेडिकल आहे, इकडे लेफ्ट टर्न घ्यायचा म्हणजे या लाईनमध्ये जायचं जे मी तुम्हाला आता दाखवत आहे ते। बस या लाईनमधला लास्ट गणपती म्हणजे तेच मंडळ आहे। त्याच्यानंतर मग आम्ही थोडं पुढे आलो, तिथे आणखीन एक आम्हाला मंडळ भेटलं आणि याचं बाहेरचं डेकोरेशन एवढं सुंदर होतं,
खूप छान त्यांनी डेकोरेट केलेलं होतं. आतमधली मूर्तीही छान होती, पण मला बाहेरचं डेकोरेशन फार आवडलं, खूपच छान. त्याच्यानंतर मग आम्ही इथे भेट दिली, इथलं डेकोरेशन बघितलं, इथली मूर्ती बघितली आणि तुम्हाला सुद्धा दाखवली. तुम्ही बघा कसं वाटतंय तुम्हाला आणि तुम्हाला आवडलंय का डेकोरेशन हे सुद्धा मला सांगा. आणि तुम्ही कोणत्या शहरातनं व्हिडिओ बघताय हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. गणपती बघून झाल्यानंतर आम्ही निघालो घरी यायला. आता घरी येताना संसार सुरू झालेला आहे, तर त्यातल्या गोष्टी लागतातच. भाजीपाला संपला होता, तर मस्त भाजीपाला घेतला इथनं, एकदम चांगला भाजीपाला होता. तर थोडाफार जेवढं लागतं तेवढं घेतलं. त्याच्यानंतर दूध घेतलं, दूध थोडं जास्तच घेतलं कारण थोडं पुरण होतं घरी, तर त्याच्या पुरणपोळ्या बनवायच्या होत्या आणि ते घेऊन घरी गेलो तर लाईट गेलेली होती आणि आज भाजी पण बनवलेली नव्हती. हे जरुरी आहे. मग आमच्या इथे लाईट गेलेली आहे गाईस, आणि एवढ्या लाईट गेलेल्या याच्यामध्ये मी बनवत आहे भाजी. आणि इकडे तुम्हाला लाईट दिसत असेल, सो तो चार्जिंग वरचा लाईट आहे. तेलाची भाजी असते, तुम्हाला आजूबाजूला तेल दिसत असेल, पण ते आता टोमॅटोचं वगैरे सुटत आहे तेल, आणि मी थोडंसं पाणी टाकून शिजवते म्हणजे तेल आपण कमीत कमी यूज करू शकतो भाजीमध्ये. हे ना मसाला तर हा छान पाण्यामध्ये शिजू द्यायचा. याच्यामध्ये काहीच नाही आहे, कांदा, टोमॅटो आणि जे आपले बेसिक मसाले आहेत, हळद, तिखट, जिरं, मोहरी आणि थोडंसं धनिया पावडर, बस एवढंच आहे. मग मी माझा थोडा स्टडी एरिया सेट करायला घेतला आणि इथे खूप सारी क्लम्सीनेस होती, म्हणजे हा पूर्ण टेबल तिकडे होता, मग मी तो तिकडनं इकडे आणला. आणि मी काही ग्रीनरी ॲड करायला वेल वगैरे आणले होते, तर ते मी बघत होते की कुठे ॲड करायचे, आणि मग मला कंटाळा आला, सो मी हे काम नंतर केलं. मग मी फ्रेश वगैरे झाली, अंघोळ केली अँड नेक्स्ट डेला हे पूर्ण काम करायला घेतलं. तर इथे फक्त स्टिकिंग, मला काही असं खिळे वगैरे करायचे नव्हते, तर माझं असं होतं जेवढं पण स्टिकिंगनी होईल तेवढं आपण करूया. मी जिथे टेबल ठेवला होता त्याच्या एक्झॅक्टवरती हा वेल लावून घेतला आणि त्याच्या खाली मी ड्रीम बिग असं मागवलं होतं मिशोवरनं. तर तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर ती मी देईल, तुम्ही मला कॉमेंट करा, मी तुम्हाला सेंड करते लिंक. इन्स्टावरती पण मला तुम्ही लोक फॉलो करू शकता. इन्स्टाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि इन्स्टा ID हा इथे मेन्शन करते स्क्रीनवरती. देन मग मी हा वेल थोडासा तिकडे येत होता, म्हणजे जिथे मी मॅप लावत आहे तिकडे येत होता, म्हणून मग तो काढला आणि पहिले मॅप व्यवस्थित लावून घेतला. आधी सगळीकडे मी स्टिकिंग लावून घेतली होती मॅपला, देन मग मॅप लावला आणि त्याच्यानंतर मग त्याला पुन्हा सिक्युअर करण्यासाठी थोडी वरती परत स्टिकिंग लावली. अँड फुल लुक बघण्यासाठी तुम्ही माझ्या स्टडी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे फॉलो करा, तिथे तुम्हाला मी पूर्ण याचा लुक दाखवेल. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह अँड प्लीज सबस्क्राईब.